ही सभा आहे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या संयमाची, ही सभा आहे सभ्यतेची. पण दादा, ही पहिली आणि शेवटची ऑनलाईन बैठक. यापुढे आम्ही गप्प बसणार नाही. ईट का जवाब पत्थर से देंगे. आज दुर्गाष्टमी, खंडेनवमीचा कार्यक्रम सगळीकडे आहे. खंडेनवमी म्हणजे काय? तर या नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेचं विसर्जन. एक लक्षात ठेवायला आपल्याला विसर्जन करायचं आहे. या महाविकास आघाडीचं विसर्जन करायचं. या विकृतीचं विसर्जन करायचं आहे. या अहंकाराचं विसर्जन करायचं आहे. म्हणून आज आपण रावण जाळतो आहोत. आज सर्वप्रथम पडळकर साहेबांचा वाढदिवस, त्यांना लाख 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 शुभेच्छा देतो. बघा तुम्हाला शुभेच्छा द्यायला, दादांनी शुभेच्छा द्यायला 40,000 लोक तुम्हाला शुभेच्छा द्यायला बसले. आणि काळजी करू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. ए भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. ए भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है. आज दुर्गाष्टमी आहे. दुर्गेनं महिषासुराचा वध केलेला आहे. असाच वध आपल्याला या अहंकाराचा करायचा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे काय? भारतीय जनता पार्टी म्हणजे महाराष्ट्राचा विकास. भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसामान्यांचा सन्मान. भारतीय जनता पार्टी म्हणजे राजकारणातली पारदर्शकता. आता त्यांच्याकडे काही नाही राहिलंय. दीपक भाऊ, तुम्ही सांगितलंय उरली सुरली महाविकास आघाडी. मग कारण काय शोधायचं? ताकद दाखवायची आहे. मग कारण शोधलं. पडळकर साहेब आले रस्त्यावर सगळे. संग्राम भाऊ, तुम्ही म्हणाला संस्कृतीचा बचाव रॅली. संस्कृती बचाव नाही, असंस्कृत लोकांची असंस्कृत रॅली म्हणजे त्या दिवशीची महाविकास आघाडीची रॅली. मला या ठिकाणी सांगायचं आहे, कुणावर आरोप करता? देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर. म्हणजे त्यांच्या मातोश्रीपर्यंत तुम्ही पोहोचताय. एआयच्या द्वारे व्हिडिओ बनवताय. राजकारणासाठी तुम्ही त्यांचा वापर करताय. आणि आम्ही असंस्कृत. कोण असंस्कृत? आता बोलत होते आपले कदम भाऊनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृताताई या समाजसेविका आहेत, समाज कार्य करतात. मग त्यांच्यावर टीका करायची, त्यांच्यावर शिवीगाळ करायची, त्यांना वाईट सोडत बोलायचं. आम्ही राजकारणात आहोत, आमच्या भगिनी राजकारणात आहोत, महिलांनी राजकारणात यायचं की नाही हे सांगायचं. आत्ताच बघत होते त्या ठाकूरबाईंचं ऐकलं, कानाला खडा लावला. आणि आमच्या त्या मोठ्या ताई काय म्हणतात? आमच्या विठ्ठलाला मटण चालतं. अरे वा, मटण चालतं. हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे. 18 कोटी वारकऱ्यांचा अपमान तुम्ही केलेला आहे. आणि त्यामुळं तुम्हाला माफी नाही. आणि ही तुमची संस्कृती नाही. अनेक क्लिपा बघत होते. मग मला या ठिकाणी सांगायचं आहे, कोण असंस्कृत आणि कोण संस्कृत? महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून या महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे तुमचे नेते आहेत. कितीतरी उदाहरण देऊ शकतो, पण या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, कुणाच्या आईवर, कुणाच्या बहिणीवर कोणीही जाता कामा नये. राजकारणात आपण सर्व पक्ष एकत्र आहोत. विरोधाला विरोध चालतो, परंतु विरोधाला विरोध म्हणून विरोध करायचा नाही. तर या ठिकाणी महिलांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे. तो सर्व पक्षांनी राखला गेला पाहिजे. आमचा पक्ष देखील राखेल, तुम्हीही राखा. विरोधाला विरोध करा, कामाविरुद्ध बोला, परंतु कुणाच्या महिलांच्या, कुणाच्या आईच्या वर शिवगाळ कराल तिथपर्यंत पोचाल
तर याद राखा. एवढा इशारा देऊन माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.